नमस्कार. मी आज आपल्याला दिवाळीबद्दल माहिती देत आहे. सर्वप्रथम आपणास व आपल्या गोड परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण दिवाळीतील 5 दिवसांचे महत्त्व याबद्दल माहिती घेत आहोत. दीपावली हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांच्या ओळी. भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा अज्ञानावर म्हणजेच प्रकाशाचा अंधकारावर विजय म्हणून प्रतीत होतो. दिवाळी ही आपण 5 दिवसांची साजरी करतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा किंवा यालाच बलिप्रतिपदा असेही म्हणतात आणि भाऊबीज. तर आता आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी याविषयी माहिती घेत आहोत. दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर आणि कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजवले जाते. धन व ऐश्वर्याचं प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतीक्षेनंतरचे आगमन दर्शवण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढले जातात. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने या दिवशी गृहिणी सोनं व चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशुधनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी म्हणजेच आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी मृत्यूदेवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनच याला यमदीपदान असे सुद्धा म्हटले जाते. आकस्मिक मृत्यूचे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धांनी म्हटले आहे, आपो दीपो भव, म्हणजेच तुम्ही स्वतःच प्रकाशरूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप प्रकाशित व्हायचे आहेत, पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटवण्यासाठी केवळ एक तिरीपसुद्धा पुरेशी आहे. त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही. प्रत्येक सदस्याला प्रसन्न चित्त व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा. आता दुसरा दिवस नरक चतुर्दशी. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासूर प्रागज्योतिषपूर म्हणजेच हा नेपाळचा दक्षिण प्रांत आहे, येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले.
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडले परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी शुभसंकल्प घेण्याची रीत आहे. आता लक्ष्मीपूजन याविषयी माहिती घेऊयात आपण. दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजन. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून भरभराट आणि समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सर्वांनाच वितरण केले जाते. हा अतिशय शुभदिन मानला जातो कारण या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा समावेश आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाई व लक्ष्मणासोबत 14 वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते. दिवाळीच्या या दिवसाबद्दल एक रोचक कथेचा कठोपनिषदमध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यूदेवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्रीसारखे भयान असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यूची काळोखी गुहा पार केल्यानंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्त्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंका दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला. अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. आपल्याला समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते. ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात त्याचप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करूया आणि त्याद्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करूया. यानंतर येते गोवर्धन पूजा म्हणजेच बलिप्रतिपदा. दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष बलिप्रतिपदा म्हणून जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतही उचलला होता. यानंतर भाऊबीज. भाऊ आणि बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक
म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात. असे हे दिवाळीचे 5 दिवस येथे संपतात. आणि दिवाळीमध्ये आपण सर्वजण फटाके आणि आतिषबाजी यांचाही जल्लोष होतो. क्रोध, मत्सर असो व भय या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील, त्यांचा फटाक्यांच्या रूपात स्फोट व्हायला हवा. तुमच्या मनात जर कुणाबद्दल काही नकारात्मक भाव असेल तर तो फटाक्यासोबत फोडून नष्ट करा. किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्याचे नाव त्या फटाक्यावर लिहून फोडा व त्यासोबतच तो द्वेष नष्ट झाला असे समजा. पण आपण काय करतो? तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या आगीत होरपळून घेतो. नकारात्मक वाईट भावना फटाक्यांच्या स्फोटामध्ये नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा. मग बघा तुम्हाला आतून कसं हलकं फुलकं वाटेल आणि आनंद, प्रेम, शांतीची अनुभूती लाभेल. त्यानंतर त्या व्यक्तीसोबत तोंड गोड करा व दिवाळी साजरी करा. ती व्यक्ती नव्हे तर त्याच्या अवगुणांचा फटाक्यासोबत नाश करणे हीच खरी दिवाळी होय. या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीपासून सुरू होते. येत्या दिवाळीत आपण सारे प्रार्थना करूया व आभार व्यक्त करूया. या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समृद्धीचा दरवळ असो व सर्व लोकांना प्रेम, आनंद व विपुलता लाभो. आपल्याला ही माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.